मुंबईत मेसीच्या स्वागतासाठी आयोजित केलेला कार्यक्रम प्रशासकीय व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण ठरला। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। कोणताही गाजावाजा न करता अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं। सचिन तेंडुलकर, सुनील छेत्री, बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार उपस्थित असतानाही कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यात आलं। मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी केली, प्रवेशद्वारे नियंत्रित ठेवली आणि चाहत्यांना मेसीला पाहता येईल याची पुरेपूर काळजी घेतली। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारनं हे दाखवून दिलं की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे केवळ फोटो सेशन्स पुरते नसून प्रशासकीय जबाबदारीचे असतात। त्या दृष्टीने अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली होती। परिणामी कोणताही गोंधळ झाला नाही, कोणतेही नुकसान झाले नाही। वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या कार्यक्रमात मेसीचा योग्य तो सन्मान झाला। त्याच्या चाहत्यांना त्याला डोळे भरून पाहता आलं। या क्षणाच्या असंख्य आठवणी घेऊन त्याचे चाहते पुन्हा घरी परतले। या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, चाहत्यांचा उत्साह हा कधीच अडचण ठरत नाही। अडचण ठरते ती व्यवस्थेतील त्रुटींची। राजकीय प्रसिद्धीपेक्षा सार्वजनिक सुरक्षितता आणि नागरिकांची सुव्यवस्था यांना प्राधान्य दिलं गेलं तर अशा जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांना खरी प्रतिष्ठा मिळू शकते। मेसी भारतात येऊन गेला, मात्र त्याच्या दौऱ्यानं एक महत्त्वाचा धडा दिलाय। प्रशासन सक्षम असेल तर कोणताही उत्सव हा अविस्मरणीय ठरतो आणि प्रशासन अपयशी ठरलं तर तोच उत्सव अराजकाचं कारण बनू शकतो।